मित्रांनो, आज आपण केशर कलमे लागवडीसाठी कशी निवडायची ते पाहूया. बरेच शेतकरी सोशल मीडिया, पुस्तके, तज्ज्ञांचा सल्ला किंवा काही मार्गदर्शक तत्त्वे यांकडून ऐकलेली जी माहिती असते आणि त्यामुळे फार कन्फ्यूज झालेले आहेत. कारण कोण म्हणतं 1 वर्षाची झाडे लावा, तर कोण म्हणतं मोठी झाडे लावा. मग शेतकऱ्याने अशा प्रकारे आंबा झाडे निवडावी. मग शेतकऱ्याने कशाप्रकारे झाडं निवडावी, आंब्याची रोपं निवडावीत, ते आता आपण पाहूया. जे अभ्यासू व अनुभवी म्हणजे जे शेतकरी आहेत, म्हणजे त्यापूर्वी त्यांनी आंबा लागवड केलेली आहे आणि ज्यांच्याकडे वेळ, पाणी, मेहनत किंवा पैसा, मजूर उत्तम आहे, अशा शेतकऱ्यांनी शक्यतो 1 वर्षाची झाडं लावावीत. पण जे शेतकरी लागवड करणार आहेत व मोठ्या संख्येने झाडं लावायची आहेत व मजुरांवर अवलंबून आहेत, अशा शेतकऱ्यांनी शक्यतो 2 वर्षाची झाडं लावावीत. आता आपण कोणती आंबा झाडे लागवडीच चांगली ते बघूया आधी पहिलं. म्हणजे ज्या झाडांचं वय 1 वर्षाच्या आत आहे आणि पिशवी म्हणजे जे मातीत पिशवी आहे, त्या मातीसकट झाडाचं जे वजन आहे ते 1 kg आहे, ते चांगलं. पण जर 1 kgच्या पिशवीमध्ये 2 वर्षाचं वयाचं झाड असेल आणि ते जर मुळं कॉईल झालेलं असणार, त्याच्यामुळे अशी झाडं कोणी शेतकऱ्यांनी लावू नये. म्हणजे झाडाचं वय हे जोडापासून किती अंतरावर अजून जुनी पानं आहेत ह्याच्यावर ठरलं जातं. त्यामुळे अशी निवड करूनच लावावी. पण ज्या शेतकऱ्यांना जोड केलेल्या भागापासून 1 फुटापर्यंत पाने असतील आणि ती ओली असतील, अशा झाडांचं वजन 4 ते 5 kg असेल व उंची 4.5 ते 5 फुटापर्यंत असेल, तर अशी झाडं तुम्ही 1.5 वर्षाची असतील आणि ही झाडं लागवडीस अतिशय उत्तम. कारण मुळं वाढली तरच झाड वाढणार हे शास्त्र सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे मोठ्या बॅगमध्ये जर कॉईल होण्याचे चान्सेस नाही, त्यामुळे शक्यतो 4-5 kgचं 1.5 वर्षाचं झाड तुम्ही लावू शकता. आणि झाडांचे पान हे 18 महिने ते 2 वर्षापर्यंत राहते, लक्षात घ्या. म्हणजे एका झाडाला जे पान येतं ते आल्यापासून म्हणजे जेव्हा आपण ग्राफ्टिंग करतो त्यावेळी जे आलेलं पान आहे ते पुढे 18 महिन्यापर्यंत राहतं किंवा जास्तीत जास्त 2 वर्षापर्यंत राहतं. म्हणजे जर समजा जोडाच्या वर एक 10 सेंटीमीटरच्या पुढचं किंवा 1 फुटाच्या आसपास जर पान अजूनही आहे, याचा अर्थ त्या झाडाचं वय अजून 2 वर्ष झालेली नाहीत. लक्षात आलं का? त्यामुळे अशी झाडं 100% चांगली. आता पुढचा मुद्दा बघूया. तळाकडे जोडापासून जवळजवळ पाने असणे म्हणजे त्या झाडाचं वय हे 1.5 वर्षाचं आहे. म्हणजे तुम्हाला वीजभर पानं 1.5 फूट 1 फुटाचं असेल तर होतं. त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांना लवकर उत्पन्न पाहिजे, मोठी झाडं लावायची आहेत व चांगली निवड करायची आहेत, म्हणजे झाडांची नावं चांगली पाहिजेत, अशा शेतकऱ्यांसाठी आपण काही लक्षणं बघूया. म्हणजे ही लक्षणं असतील तर ते झाड खरोखर चांगलं. त्यामुळे आपण पुस्तकावर, कारण प्रत्येक शेतकरी किंवा प्रत्येक सायंटिस्ट, प्रत्येक लेखनकाराचा लेखक आपापल्या पद्धतीने काही ठोकठळे मांडत असतो. फक्त ही लक्षणं जर असतील तर ते झाड उत्तम मानलं जातं. आता बघा, पहिली गोष्ट मित्रांनो, मुळांच्या वाढीवर झाडाची वाढ अवलंबून असते, हे मी परत सांगतो. दुसरी गोष्ट म्हणजे जर पिशवी मोठी असेल आणि जर समजा त्याचा मातीसंचय जास्त असेल, अशी झाडांची मुळं कॉईल होत नाही. त्यामुळे मोठ्या बॅगमधली शक्यतो हे झाडं निवडा. 2 ते 2.5 वर्षाची जी वयाची जी झाडं आहेत ते 6 ते 7 फूट उंचीची असेल आणि 20 किलो वजनाच्या बॅगमध्ये असतील व जोडापासून 1 ते 1.5 फुटापासून जर जुनी पानं असतील आणि जाड खोडाची 2 बाट्यावर बांधलेली देखणी झाडे लागवड केल्यास दुसऱ्या वर्षापासून फळे यायला सुरुवात होतात आणि अशी कलमांची लागवड शक्यतो करावी आणि ही कलमांची लागवड करणं उत्तम. त्यामुळे असं काही नाही की 1 वर्षाचं झाड असेल तरच ते लावायला चांगलं नाही. जे झाडाची वाढ चांगली आहे, लक्षात घ्या, जर वाढ चांगली असेल तरच तुमची वाढ उत्तम होणार लागवड केल्यानंतर. समजा 1 वर्षाचं वयाचं झाड आहे आणि वाढच नाही आहे, मग असं झाड लावून उपयोग का? त्याच्यावर अतिशय मेहनत करावी लागते, त्या खूप पैसे आणि खर्च घालावा लागतो. त्या अशी झाडं लावू नका. त्यामुळे ठोकठाळ लक्षात घ्या, जे झाड वाढीला उत्तम ते झाड लागवडीस उत्तम, हे शास्त्र लक्षात ठेवा. ही कलमं आपलं वेळ वाचवतात आणि त्याबरोबर ती मोठी असल्यामुळे लवकर पसरतात, सांभाळावी लागत नाहीत, लवकर उत्पन्न देतात, मरतूक कमी होते, म्हणजे मरतूक होतच नाही त्याच्यात. जरी अशी कलमं जर थोडी महाग असली तरी पहिल्या वर्षापासून वाढीलाचा वरचा जो खर्च आहे तो कमी येत असल्यामुळे ती फायदेशीर ठरतात. लहान झाडे मोठी करण्यासाठी वेळ, पैसा, मजूर, मेहनत, अभ्यास
पाण्यावरील खर्च, खतावरील खर्च जर पाहता शक्यतो तुम्ही मोठं झाडं निवडा. कारण का त्याच्यावर हा खर्च येत नाही ना, आपल्याला डोक्याला व्याप नाही. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी जर मोठ्या प्रमाणात लागवड करायचं असेल तर शक्यतो मोठी झाडं निवडा आणि ती वरील लक्षणानुसार करा. जे एखाद्या शेतकऱ्याला 2च झाडं लावायची असेल त्यांनी शक्यतो 1 वर्षाचं निवडा, ते चालतंय. पण ज्याला खूप लावायचे असतील आणि वरील खर्च जर टाळायचा असेल वरचा, तर शक्यतो मोठी झाडं निवडा. जेवढी मोठी झाडं तेवढी मोठी फास्ट वाढ होणार. आता आपण बघूया, जर 2 ते 2.5 वर्षाची जी झाडे आहेत ती जर 1 केजीच्या बॅगमध्ये असतील तर अशी झाडं कधीच निवडू नका. त्यामुळे लक्षात घ्या, वय ठरवणं पानावरून आहे आणि त्या वयानुसार त्याची बॅग किती मोठी आहे ह्याच्यावरून तुम्ही लागवडीसाठी ठोकठाळे मारा. दुसरी गोष्ट पुन्हा एकदा सांगतो ते बघा, 1 केजी माती असणाऱ्या बॅगमधील झाडे 2 फुटापर्यंतच ठीक आहेत. 5 केजी बॅग म्हणजे माती असणाऱ्या बॅगमधील झाडे 4 फुटापर्यंत उत्तम. 20 केजीची बॅग असलेली झाडे 6 ते 7 फूट, जास्तीत 7-8 फुटापर्यंत असेल तर उत्तम. ही लक्षणं बघूनच झाडं निवडा. याचाच अर्थ असा नाही की छोटं लावलं म्हणजेच मोठं होणार. जेवढं तुम्ही मोठं झाड लावाल तेवढं वाढ चांगली होते आणि उत्पादनाला लवकर येतं. 1 वर्ष गॅप टाकला की पुढच्या वर्षीपासून तुम्हाला केशर झाडाचं उत्पादन मिळायला चालू होतं आणि ही प्रॅक्टिकली सत्य आहे. हे शेतकऱ्यांनी लागवड केली, हे शेतकऱ्याचे पण अनुभव आहेत. म्हणून आम्ही शक्यतो सांगतो, शक्यतो मोठी झाडं घ्या म्हणजे तुम्हाला उत्पादनाला उत्तम. फक्त बजेट जर एखाद्याचं कमी असेल तर तुम्ही गव्हर्नमेंट रेटनुसार 90 रुपयावाली सुद्धा घेऊ शकता आणि लागवड करू शकता. ठीक आहे. नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक विनायक ठाकूर, कृषी तंत्र निकेतन देवगड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आज आपण बघूया, एखाद्या शेतकऱ्यांना जर इन्स्टंट मोठी झाडं लावायची असेल, जिथं त्यांना पाणी घालायची अडचण असेल, जिथं त्यांना बांधणीची अडचण असेल, जिथं त्यांना वाऱ्याचा जास्त मोठा वारा असेल आणि लहान रोपं राहत नसतील, तण वाढत असतील आणि अशा बऱ्याचशा गोष्टीसाठी तुम्हाला जर मोठी झाडं लावायची असेल तर आमच्याकडे 2 बाट्यावरील केलेली कलमं आणि ते सुद्धा साधारण जवळजवळ 7 फूट उंचीची झाडं आमच्याकडे अवेलेबल आहेत. आणि ही झाडं तुम्हाला जर लागवड केली तर लावल्यापासून दुसऱ्या वर्षापासून मोड यायला सुरुवात होतो आणि तुम्हाला उत्पादन मिळतं. आता ही कुठली आहेत तर देवगडच्या फांदीपासून, देवगडच्या काठातील फांदीपासून ग्राफ्टिंग केलेलं अर्ली हार्वेस्टिंग देवगड कातळी हा केशर. आणि हे केशर तुम्हाला लावल्यानंतर दुसऱ्या वर्षापासून पातळ साल, केशरी गर आणि साईज जवळजवळ 300 ते 350 ग्रॅमचं फळ, असं रेखीव फळ तुम्हाला मिळतं, जे एक्सपोर्ट क्वालिटीचं बनतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हे तुम्ही ज्यांना द्याल ते परत परत तुमच्याकडे मागायला येणार आणि घेऊन जाणार. अशा प्रकारची जी झाडं आहेत ही जवळजवळ मोठी असल्यामुळे त्यांच्या बॅगचं जे वजन आहे ते जवळजवळ 22 ते 25 किलो आहे. आणि तुम्हाला फक्त ट्रान्सपोर्टिंग हा खर्च जर सोडला तर बाकी लागवडीला आणि वाढीला अप्रतिम आणि उत्तम अशी झाडं आहेत. ज्यांना कोणाला पाहिजे असेल तर या नंबरवरही तुम्ही संपर्क करू शकता किंवा तुम्ही प्रत्यक्ष श्रद्धा नर्सरीशी या, भेटा, बघा आणि फायनल करा. आणि त्या संदर्भात अधिक माहिती पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेली आहे, तीही तुम्ही नक्की बघा. सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की ही जी मोठी जी कलमं आहेत ती लागवड झाल्यानंतर त्यांची मुळांची वाढ उत्तम झालेली आहे. त्यामुळे लावल्यानंतर लगेचच झाड सुंदरपैकी वाढतं आणि पहिल्या वर्षी जवळजवळ 8 फूट उंचीला आणि जवळजवळ 6 फूट रुंदीला असं डेरेदार बनतं. आणि ही झाडं तुम्ही नक्की लागवड करा जेणेकरून तुम्हाला दुसऱ्या वर्षापासून उत्पन्न होते. ज्या शेतकऱ्यांना लवकर उत्पन्न पाहिजे आहेत, म्हणजे लावल्यानंतर जास्त मेहनत करणं शक्य नाही त्यांना किंवा वेळ नाही त्यांच्याकडे, तर अशा रोपांची जर लागवड केली तर तुम्हाला उत्तम आहे. या तुम्हाला आतील सगळी झाडं दाखवतो. या आता ही जी झाडं तुम्ही जर बघाल तर जवळजवळ तुम्ही म्हणाल तर माझ्या डोक्याच्या वरती, म्हणजे माझी उंची आणि हात बघितला तर जवळ 7 फूट उंचीला झाडं आहेत. आणि ह्या झाडांचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की यांची जी बॅग आहे ती जवळजवळ 20-22 किलोची बॅग आहे. आणि प्रत्येक कलम जर बघाल तर 2 बाट्याचा आहे. आणि हे 2 बाट्यावर केलेली कलम असल्यामुळे तुम्हाला या 2 बाट्याचा एक डबल सपोर्ट मिळतो. आता ह्या बघा, हा एक बाटा आहे आणि हा एक बाटा आहे. तर हा डबल जो बाटा आहे, हा डबल बाटा तुम्हाला उत्तम रिझल्ट देतो. का तर पावसामुळे, वाऱ्यापासून सपोर्ट नसला तरीही तुम्हाला चांगल्यापैकी हे करतो, का झाड सक्षम ठेवतो, मोडायला देत नाही, हुमणी वाळवीचा प्रादुर्भाव जास्त होत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं काटक राहतो आणि वाढीला उत्तम येतो. कारण त्याला डबल 2 बाट्यांचं खाद्य मिळतं म्हणून वाढ उत्तम आहे. आणि अशी 2 बाट्यावरची कलम ही 7 ते 8 फूट पर्यंत वाढलेली आपल्याकडे अवेलेबल आहेत. ज्यांना कोणाला पाहिजे असेल ते जरूर तुम्ही संपर्क करा.